नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. सध्या वेगवेगळ्या ग्रहांचं भ्रमण सुरू आहे. जसं की शनी बदल असेल, गुरु बदल असेल, किंवा आता मकर राशीमध्ये सूर्याचं संक्रमण झाले. तर त्याच पद्धतीनं काही शनी गोचर झाला आहे. त्याबद्दल आज मी तुम्हाला त्या पूर्ण 12 राशींवर त्याचा काय परिणाम होणार आहे याबद्दलची माहिती देणार आहे. हा कार्यक्रम पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. 2026मधले शक्तिशाली घटना म्हणजे आयुष्याला दिशा देणाऱ्या गोचराविषयी. मंगळ गोचर करतोय मकर राशीत, म्हणजे उच्चीचा मंगळ, आणि हा गोचर सुरू भ्रमण होतोय. गोचर काळ 16 जानेवारी 26ला आणि संपतोय तो 23 फेब्रुवारी 26ला. म्हणजे जवळजवळ हा जो काळ आहे हा आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 38 दिवसांचा प्रभावी काळ. आता मंगळ मकर राशीत म्हणजे काय बरं असेल, तर मंगळाचं जर आपण कार्य बघितलं तर तो उग्र आहे, गरम आहे, ऊर्जा, धैर्य, कृती आणि संघर्ष याचा कारक आहे. आणि मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि ती शिस्त, मेहनत, जबाबदारी आणि करिअर याच्याशी संबंधित आहे. म्हणजेच या काळामध्ये काय होऊ शकतं, तर संपूर्ण जगामध्ये जी लोक मेहनत करतात त्यांच्या मेहनतीला परिणाम मिळतात. अर्थात राशीनुसार वेगळं फळ मिळतं. आणि ॲक्शन विथ प्लॅनिंग हा जर मंत्र या मंडळींनी जपला तर हा जो ऊर्जेचा जो काळ आहे, ही ऊर्जा योग्य वापरली तर आयुष्याचं सोनं होईल आणि चुकीची वापरली तर संघर्ष होईल. आणि म्हणूनच या गोचराचा एकूण प्रभाव या काळात तुम्हाला जाणवेल. तो कसा, तर काम करण्याची जबरदस्त ऊर्जा निर्माण होईल. करिअर, व्यवसाय आणि स्पर्धेत पुढे जाण्याची संधी निर्माण होईल. नेतृत्व गुण वाढलेले तुम्हाला जाणवतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल. आता मंगळ हा थोडासा रागाचा कारक असल्यामुळे थोडा राग वाढू शकतो. हट्टीपणा, अहंकार या गोष्टी देखील डोक्यावर काढू शकतात. तुम्ही घाईत घेतलेला जो निर्णय आहे तो चुकीचा होऊ शकतो. मग या टोटल 38 दिवसाच्या काळामध्ये काय करायचं, तर शांत डोकं आणि ठाम कृती बरोबर यश. मग आता राशीनुसार काय काय फळं मिळू शकतात या गोचराची ते आपण आता पाहूयात. मेष राशींच्या मंडळींना अर्थातच स्वामी मंगळ असल्यामुळं करिअरमध्ये मोठी संधी मिळते, पदोन्नती, अधिकार मिळू शकतो. परंतु सहकार्याशी, कुटुंबाशी वगैरे तुम्हाला वाद टाळावा लागेल. वृषभेला हे गोचर नशिबाचे साथ देईल. ज्याला परदेशी जायचं आहे, उच्च शिक्षण घ्यायचं आहे, कायदेशीर बाबतीत सुद्धा काही फायदा देणार आहे. फक्त एकच आहे की या काळात नम्रता ठेवा आणि डोकं शांत ठेवा. मिथुन राशीला हे गोचर अचानक धनलाभ देईल, गुप्त लाभ देईल. मात्र आरोग्याकडं दुर्लक्ष करू नका आणि फार मोठी रिस्क घेऊ नका, आंधळ गुंतवणूक करू नका. कर्क राशींची मंडळी जर विवाहामध्ये इंटरेस्टेड असतील, पार्टनरशिपमध्ये हालचाल करायची असतील तर यशस्वी होतील. मात्र शांत संवाद ठेवा. सिंह राशींच्या मंडळींना नोकरीत यश मिळेल, शत्रूंवर विजय मिळेल, पण थकवा खूप येईल. त्यामुळं शरीर थकवू नका, मन थकवू नका, डोकं शांत आणि आनंदी ठेवा. कन्या राशींच्या मंडळींना प्रेम, क्रिएटिव्हिटी या कामामध्ये यश मिळेल. मात्र तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, आपल्या घरच्यांना जपलं पाहिजे. तुळ राशींच्या मंडळींना घर, जमीन, वाहन याविषयी फायदे होतील, धनलाभ होतील. मात्र एकच आहे की घरामध्ये शांतता ठेवावी. वृश्चिकेच्या मंडळींचं धैर्य वाढेल, पण शब्दबाण जरा जपून वापरा, नाही तर क्लेश कलह होऊ शकतात. धनुच्या बाबतीत उत्पन्न वाढेल, खर्चावर नियंत्रण ठेवा आणि तोंडावरही नियंत्रण ठेवा. मकर राशींच्या मंडळींसाठी तर अत्यंत सुवर्ण काळ आहे. काळ आहे, 37 संपलेली आहे आणि शनी महाराज तुमचे स्वामी आहेत. त्यामुळं नाव, मान, अधिकार या गोष्टी आपोआपच तुम्हाला मिळतील. पण अति आक्रमकपणा किंवा अति तत्ववादीपणा टाळा. कुंभराशींच्या मंडळींनी आध्यात्मिक प्रगती झालेली पाहायला मिळेल. मात्र तुम्हाला झोपेची काळजी घ्यायला हवी आणि मानसिक शांतता ठेवायला हवी. बाकी मात्र आध्यात्मिक प्रगती उत्तम होईल. मीन राशींच्या मंडळींना मित्रांपासून लाभ होतील. मात्र एकच आहे की योग्य लोक निवडा आणि चंचल राहू नका. आता या सगळ्या राशींना चांगले उपाय कुठले आहेत माहिती आहे का, तर या 38 दिवसामध्ये हनुमानाची जास्तीत जास्त सेवा करायची. हनुमान चालीसा वाचा. आपल्या ब्लड प्रेशरकडं, आपल्या झोपेकडं लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कामाचं नियोजन उत्तम करा. थोडक्यात काय, तर रागावर देखील नियंत्रण ठेवा, चिडचिडीवरती नियंत्रण ठेवा. पण हा 38 दिवसांचा काळ फक्त पाहण्याचा नाही तर कृती करण्याचा आहे. योग्य दिशा घेतली तर हा मंगळ गोचर तुमचं आयुष्य बदलू शकतो. आलं लक्षात? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या सर्व राशींच्या मित्रमंडळींना पाठवा. आता ही राशी कुठली, तर लग्न राशी पण आणि चंद्र राशी पण. त्यामुळे ह्या लग्न आणि चंद्र राशींच्या मंडळींना हा व्हिडिओ लागू पडतो आहे.
पुन्हा भेटूयात पुढच्या गोचर भ्रमणाच्या माहितीसह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.